पाहतो आहोत गणेश गल्लीच्या राजाच्या म्हणजे मुंबईच्या राजाच्या विसर्जनासाठीची तयारी या ठिकाणी सुरू झालेली आहे। मुंबईतल्या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात ही गणेश गल्लीचा राजा जेव्हा विसर्जनासाठी निघतो म्हणजे मुंबईचा राजा जेव्हा विसर्जनासाठी निघतो तेव्हा होत असते। तर सध्या या ठिकाणी तयारी करण्यात येते, आरती होईल। तर विसर्जन मिरवणूक मुंबईच्या राजाची 8 वाजता सुरू होणार आहे। तर थोड्याच वेळात या ठिकाणी शेवटची आरती सुद्धा पार पडणार आहे। तर थेट जाऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, मुंबईचा राजा जेव्हा मार्गस्थ होतो विसर्जनासाठी म्हणजे मुंबईचा राजा जेव्हा विसर्जनासाठी निघतो तेव्हा मुंबईतल्या विसर्जन मिरवणुकांची सुरुवात होते। आरती किती वाजेपर्यंत साधारणतः इथे मंडपात पार पडू शकते? नक्कीच श्रुती, खरं तर मुंबईतल्या विसर्जनाचा पहिला मान जो आहे तो मुंबईच्या राजाला अर्थात गणेश गल्लीच्या बाप्पाचा असतो आणि आता थोड्या वेळातच संपूर्ण मुंबईच्या राजाची शेवटची मंडपातली आरती जी आहे त्या आरतीला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर बरोबर सकाळी बरोबर 8 वाजता जी आहे ती या सगळ्या विसर्जन मिरवणुकीला ही मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला जी आहे ती सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि विसर्जनाच्या अगोदर आपण पाहू शकतो की मंडपात शेवटचं बाप्पाचं दर्शन घेण्याकरता देखील आता देखील मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला बाप्पाच्या आजूबाजूला पाहायला मिळते, मूर्तीच्या आजूबाजूला पाहायला मिळते। खरं तर मुंबईच्या राजाचा विसर्जनासाठी निघण्याचा मुंबईतला पहिला मान असतो। आज मुंबईमध्ये देखील पावसाचं सावट आहे, त्यामुळे आज विसर्जन मिरवणुका ज्या आहेत त्या मुंबईच्या रस्त्यावरतून लवकर निघण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज सकाळी लवकरच 8 वाजता ही संपूर्ण मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक जी आहे ती या ठिकाणाहून निघणार असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईच्या राजाची ज्यावेळेस विसर्जन मिरवणूक निघते त्याच्यानंतरच मुंबईतले इतर जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातले गणपती आहेत ते आपल्या मंडळातून जे आहेत ते बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर मुंबईचा राजाचा पहिला मान जो आहे तो विसर्जनाकरता असतो आणि यंदा देखील आपण पाहू शकतो की मुंबईच्या राजाच्या विसर्जनाची तयारी जी आहे ती मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून लवकर करण्यात आलेली आहे आणि सकाळी 8 वाजताच या संपूर्ण विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। सकाळी 7:30 वाजता शेवटची मंडपातली आरती जी आहे ती होताना पाहायला मिळणार आहे आणि आज मुंबईच्या रस्त्यांवरती ठिकठिकाणी बाप्पाचं स्वागत करण्याकरता मुंबईच्या रस्त्यांवरती आलोट मुंबईकरांची गर्दी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। पण सध्या आपण पाहू शकतो की मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्लीच्या बाप्पाच्या विसर्जनाची तयारी जी आहे ती या ठिकाणी मंडपात करण्यात येत असताना पाहायला मिळतात। मुंबईचा राजा ज्यावेळेस विसर्जनासाठी निघणार त्यानंतरच लालबागचा राजा जो आहे तो विसर्जनासाठी निघत असतो आणि मुंबईचा राजा ज्यावेळेस लालबागच्या राजाच्या गल्लीच्या पुढून जात असतो त्यानंतरच लालबागचा राजा जो आहे तो आपल्या मंडपातून बाहेर येत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि ही संपूर्ण दृश्य जी आहेत ती आज मुंबईच्या रस्त्यावरती आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळणार आहे। श्रुती, नक्कीच खरं तर आता बाप्पाला लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे, त्यामुळे सगळेच भक्तगण जे आहेत ते साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देतील आणि सोबतच साकडं घालतील की पुढच्या वर्षी लवकर या। ही दोन दृश्य, एकीकडे मुंबईचा राजा आता विसर्जन मिरवणुकीसाठी थोड्याच वेळात विसर्जन मिरवणूक मुंबईच्या राजाची निघेल, त्याआधी मंडपातली शेवटची आरती जेव्हा पार पडणार आहे त्यासाठी जमलेले हे सगळे भक्त मंडळाचे अधिकारी या ठिकाणी आपण पाहतोय मुंबईच्या राजाच्या मंडपात जमलेले। दुसरीकडे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सुद्धा या संपूर्ण दिवसांमध्ये मोठी गर्दी होत असते। लालबागच्या राजाची ही दृश्य आपण पाहतोय। अक्षय, अपडेट्स वेळोवेळी घेत राहूच, तूर्तास धन्यवाद। तर ही दोन दृश्य, मुंबईतले हे दोन महत्त्वाचे आणि मानाचे गणपती, एकीकडे मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्लीचा गणपती, मुंबईतल्या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात करण्याचा मान हा मुंबईच्या राजाचा आहे। म्हणजे मुंबईचा राजा मार्गस्थ होतो त्यानंतरच इतर विसर्जनासाठी गणपती जे आहेत ते मंडपातून बाहेर पडत असतात किंवा मार्गस्थ होत असतात। तर लालबागच्या राजाची ही दृश्य आपण पाहतोय।